नमस्कार, मी विवेक जोशी. शब्द झाले भाव माझे या माझ्या कार्यक्रमाच्या 4थ्या एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील 3 एपिसोडमधून मी माझ्या विविध कविता सादर केल्या आहेत. त्या कवितांना आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल आपलं सर्वांचा परत एकदा आभार. यावेळी जी मी कविता सादर करतोय त्या कवितेचं नाव आहे ते आणि मी. तर हे ते कोण? तर जे पुढे पुढे करतात, ज्यांना प्रसिद्धी मिळते. तर हा मी कोण? तर जो बॅकग्राऊंडला राहून काम करतो, ज्याच्या कामामुळे या माणसांच्या कामाला प्रसिद्धी मिळते. तर हे अशा मागे राहणाऱ्या, बॅकग्राऊंडला राहून काम करणाऱ्या माणसांचं मत, व्यथा अथवा भावना व्यक्त करणारी ही कविता आहे. कशी वाटते ते बघा. वृक्षाच्या सावलीत जेव्हा ते उन्हे चुकवीत होते, वृक्षाच्या सावलीत जेव्हा ते उन्हे चुकवीत होते, वृक्ष होऊनी तेव्हा मी उन्हास अडविले होते. वृक्षाच्या सावलीत जेव्हा ते उन्हे चुकवीत होते, वृक्ष होऊनी तेव्हा मी उन्हास अडविले होते. मशालीच्या प्रकाशात जेव्हा, मशालीच्या प्रकाशात जेव्हा ते वाट अंधारी चालले, मशाल होऊनी तेव्हा मी मला पेटविले होते. मशालीच्या प्रकाशात जेव्हा ते वाट अंधारी चालले, मशाल होऊनी तेव्हा मी मला पेटविले होते. वाटा तुडवीत जेव्हा ते यशास गाठीत होते, वाटा तुडवीत जेव्हा ते यशास गाठीत होते, वाट होऊनी तेव्हा मी मला तुडविले होते. वाट होऊनी तेव्हा मी मला तुडविले होते. वाटा तुडवीत जेव्हा ते यशास गाठीत होते, वाट होऊनी तेव्हा मी मला तुडविले होते. चंदन उगाळूनी जेव्हा, चंदन उगाळूनी जेव्हा ते देवास लेपीत होते, चंदन उगाळूनी जेव्हा ते देवास लेपीत होते, कर्मचंदनी तेव्हा मी मला झिजविले होते. कर्मचंदनी तेव्हा मी मला झिजविले होते. चंदन उगाळूनी जेव्हा ते देवास लेपीत होते, कर्मचंदनी तेव्हा मी मला झिजविले होते. आणि शेवटचं कडवं, महत्वाचं कडवं. एकदाच चितेवर जळले ते ठेवून राख मागे, कायम कापुरा समजळलो मी काही न ठेविले मागे. कायम कापुरा समजळलो मी काही न ठेविले मागे. एकदाच चितेवर जळले ते ठेवून राख मागे, कायम कापुरा समजळलो मी काही न ठेविले मागे. मी काही न ठेविले मागे. तर मंडळी, कशी वाटली कविता? ते आणि मी यांच्यातला फरक दर्शवणारी ही कविता आहे. आपल्याला आवडली असेल तर जरूर कॉमेंट करा, लाईक करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागापर्यंत विवेक जोशीचा परत एकदा नमस्कार. धन्यवाद.